काय माहिती कसं कळणार, ते बोलता येतं त्याला, तिथं बोलतच नाही. हा नाही ना लाईव्ह अजून. लाईव्ह जातोय आपण. हा झाले लाईव्ह 15 सेकंद झाले. श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ सासवड या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय काकांच्या जयंती दिनी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत. सर्वप्रथम आजचे आपले मार्गदर्शक, ज्येष्ठ साहित्यिक, ज्येष्ठ विचारवंत, थोर कीर्तनकार आणि एक वेगळ्या पद्धतीचे इतिहास संशोधक माननीय डॉक्टर सदानंद मोरे देहूकर, त्याचप्रमाणे आपल्या महाराष्ट्राचे रत्न, भारत सरकारचे माजी परराष्ट्र सचिव आणि आता मानवाधिकार आयोगाचे सदस्य, राजनीती तज्ञ, विचारवंत, समाजसेवी माननीय डॉक्टर ज्ञानेश्वर मनोहर मुळे या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शक म्हणून लाभलेले आहेत. आपल्या सर्वांचे मार्गदर्शक माननीय राजेंद्र चंदूकाका जगताप, पुणे महानगर परिवर्तन महामंडळ लिमिटेडचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, त्याचप्रमाणे श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेच्या अध्यक्षा आदरणीय काकी, त्याचप्रमाणे पुरंदर हवेलीचे आमदार माननीय नामदार संजयजी जगताप आणि तुम्ही आपण सर्वजण उपस्थित असलेले सर्व नेते मंडळी, बंधू आणि भगिनींनो, आदरणीय काकांच्या जयंती दिनी आपणाला एक वेगळ्या पद्धतीचं मार्गदर्शन मिळावं. जगामध्ये ज्या घटना घडलेल्या आहेत, मानव, विज्ञान आणि आरोग्य यामध्ये वेगवेगळ्या घटना घडलेल्या आहेत, याचं वेगळ्या पद्धतीचं विवेचन आपल्याला मिळावं, योग्य मार्गदर्शन व्हावं, या दृष्टिकोनातून आपणाला 2 मार्गदर्शक लाभलेले आहेत. थोर मार्गदर्शक, एक वेगळ्या पद्धतीचे जीवन जगणारे आणि जीवनाला वेगळ्या पद्धतीची दिशा देणारे मार्गदर्शक आपल्याला लाभलेले आहेत. त्यांचं संस्थेच्या वतीनं मी मनपूर्वक कृतज्ञतापूर्वक स्वागत करतो. श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ सासवड या संस्थेची स्थापना 3 जून 1988 रोजी आदरणीय चंदूकाका जगताप व त्यांच्या समवेत आम्ही, काकी, मी आणि वेगळे 13 सदस्य अशा 15 लोकांना बरोबर येऊन आम्ही श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ सासवड या संस्थेची स्थापना केली. कुठल्याही ग्रामीण भागामध्ये एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, एकही विद्यार्थिनी शिक्षणापासून वंचित राहू नये, या प्रामाणिक दृष्टिकोनातून श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ सासवड या संस्थेची सुरुवातीला काळदरी या ठिकाणी एक वेगळ्या पद्धतीचं विद्यालय सुरू करून झाली आणि त्याचा आता अशा पद्धतीनं 22 शाखा सुरू करून एक वेगळ्या पद्धतीचा वटवृक्ष उभा राहिलेला आहे. आम्ही फक्त या काळात 33 वर्षामध्ये 35 वर्षामध्ये गुणात्मक वाढ केली नाही, तर यामध्ये संख्यात्मक वाढ केली नाही, तर गुणात्मक देखील वाढ केली आणि त्यानुसार इयत्ता 12वीचा निकाल, इयत्ता 10वीचा निकाल, सर गेल्या 18 वर्षामध्ये प्रत्येक वेळी 100% अशी परंपरा वेगवेगळ्या विद्यालयाने चालू ठेवलेली आहे. त्याचप्रमाणे आदरणीय काकांच्या मार्गदर्शनाखाली की पुरंदरमध्ये अनेक वेगवेगळे छोटे उद्योगपती असतात, छोटे व्यापारी असतात, यांना मोठ्या प्रमाणावर निधीची आवश्यकता असते आणि त्या निधीची सोडवणूक व्हावी या दृष्टिकोनातून आदरणीय काकांनी पुरंदर नागरी सहकारी पतसंस्था, इंदिरा नागरी सहकारी पतसंस्था आणि श्री संत सोपन काका सहकारी बँक या विविध आर्थिक पाठबळ देणाऱ्या संस्थांची निर्मिती केली आणि एक वेगळ्या पद्धतीच्या या संस्था आज रोजी कार्यरत आहेत. या संस्थांचा प्रत्येक वेळा असणारा ऑडिटचा दर्जा सहकारातील तत्वाप्रमाणे, आरबीआयच्या नॉर्म्स प्रमाणे एक वेगळ्या पद्धतीचा सुरू आहे आणि त्या पद्धतीप्रमाणे एक शाखा सुरू करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून एक वेगळी पद्धतीची वेगळी संस्था आणि वेगळं काम या ठिकाणी उभं करण्याचा आम्ही या संस्थांच्या माध्यमातून प्रयत्न केलेला आहे. पाणी आणेवा आणि पाणी जिरवा या दृष्टिकोनातून श्री शरद कृषी पर्यावरण विकास प्रतिष्ठान संस्था सासवड या संस्थेची सुद्धा काकांच्या मार्गदर्शनाखाली निर्मिती केली, स्थापना केली आणि त्या दृष्टिकोनातून काम करण्याचा एक वेगळ्या पद्धतीचा प्रयत्न संस्थेने केलेला आहे. अशा पद्धतीचं काम करताना अशा पद्धतीचं एक वेगळ्या पद्धतीचं काम करून वेगळा ठसा उमटवण्याचं काम संस्थेच्या वतीनं केलेलं आहे आणि ते काम अविरतपणे चालू राहण्याच्या दृष्टिकोनातून काकांचे कुटुंबीय राजेंद्र जगताप, आदरणीय काकी, माननीय संजय जगताप एक वेगळ्या पद्धतीने आम्हाला मार्गदर्शन प्रत्येक वेळी करत राहतात आणि त्या दृष्टिकोनातून संस्थेचं कामकाज चालू आहे. काकांचा असा प्रत्येक वेळी मोरे सर असा पायंडा असायचा की आपली शाखा
ही एक उत्तम पद्धतीची शाखा असली पाहिजे. मग पुरंदर नागरी सहकारी पतसंस्थेची शाखा असेल, श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेची शाखा असेल, सोपान काका बँकेची शाखा असेल किंवा इंदिरा नागरी सहकारी पतसंस्थेचं काम असेल, एक वेगळ्या पद्धतीचं समाजामध्ये एक वेगळ्या पद्धतीचा ठसा निर्माण होईल, समाजामध्ये एक वेगळ्या पद्धतीचं नाव काम होईल, अशा पद्धतीचं काम या ठिकाणी करण्याचा एक वेगळा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. एक वेगळ्या पद्धतीनं काम करून वेगळ्या पद्धतीनं काम करून एक वेगळ्या पद्धतीनं काम करून एक वेगळा ठसा निर्माण करण्याचं काम या ठिकाणी प्रत्येक वेळी संस्थेच्या माध्यमातून केलेलं आहे आणि त्या ठिकाणी करत राहत आहोत. त्याच दृष्टिकोनातून युवकांना एक वेगळ्या पद्धतीचं मार्गदर्शन व्हावं, युवकांना वेगळी दिशा मिळावी आणि युवकांनी त्या दृष्टिकोनातून काम करण्याचा प्रयत्न करावा, अशा पद्धतीचं काम या ठिकाणी करण्याचा प्रयत्न संस्थेच्या माध्यमातून केलेला आहे आणि ते काम अविरतपणे आज अखेरही चालू आहे. काका प्रत्येक वेळी म्हणताना शिक्षक कसा असावा, ज्याप्रमाणे विनोबा भावे सांगायचे, विद्यार्थी हा छात्रनिष्ठ असावा, छात्र हा विद्यार्थीनिष्ठ असावा आणि दोघेही ज्ञानपरायण असावेत आणि ज्ञान हे सेवापरायण असावं, या उक्तीप्रमाणे प्रत्येक वेळी आपली संस्था ही या दृष्टिकोनातून काम करेल, आपली संस्था ही या दृष्टिकोनातून वेगळ्या पद्धतीचं काम करेल, असा सतत पायंडा, असा सतत प्रयत्न या ठिकाणी केलेला दिसून येत होता आणि तसं अविरत काम या ठिकाणी संस्थेच्या माध्यमातून केलेलं आहे. श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ सासवड असेल, सोपान काका बँक असेल, पुरंदर नागरी सहकारी पतसंस्था असेल, शरद कृषी पर्यावरण विकास प्रतिष्ठान असेल, कन्हैया मित्र मंडळ असेल, त्याच पद्धतीप्रमाणे गजानन दूध उत्पादक संस्था असेल, पुरंदर मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट अशा पद्धतीची कंपनी असेल, एक वेगळ्या पद्धतीचं काम, एक वेगळ्या पद्धतीचं दिशा करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आपल्याला दिसून येतं आणि ते काम वाढावं, ते काम मोठं व्हावं, या दृष्टिकोनातून प्रत्येक वेळी काम करून एक वेगळ्या पद्धतीचं काम करावं, वेगळ्या पद्धतीचा निधी उपलब्ध करावा आणि त्या दृष्टिकोनातून काम करावं, असा सतत प्रयत्न या संस्थांच्या माध्यमातून सुरू आहे. सर, म्हणजे आपणाला सर्वांना एक अभिमानाची गोष्ट वाटते की जो माणूस इयत्ता 10वी पास नाही, तो माणूस अशा संस्था उभ्या करू शकतो, अशा आर्थिक संस्था एक मोठ्या पद्धतीनं करू शकतो. हे फक्त आत्मविश्वास, जिद्द, चिकाटी आणि मी समाजाचं देणं लागतोय, मला काहीतरी समाजाचं करायचंय, मी करणार आहे, अशी हिंमत त्यांच्याकडे असायची. आणि कुठलंही काम करताना त्याचं व्यवस्थित आराखडा तयार करावा आणि नंतर त्याची अंमलबजावणी करावी, असा काकांचा कायम कटाक्ष असायचा. कुठलंही काम करताना आपण अपयश होणार नाही, आपण यशच येणार, अशी त्यांची ठाम भावना. मग शाळांची मान्यता असेल, अनुदानाच्या तत्वाच्या मान्यता असेल, शिक्षक कुठलाही शिक्षक असेल तर त्याला सांगायचा हा शिक्षकही चांगला आहे, हा शिक्षकही सुधरू शकतो, हा एक वेगळ्या पद्धतीचं काम करू शकतो, अशा पद्धतीचा आत्मविश्वास त्यांना प्रत्येक वेळी लागण्याच्या दृष्टिकोनातून कायम प्रयत्न करत आणि त्या पद्धतीनं काम करत, अशा पद्धतीची भावना त्या ठिकाणी होती. आणि अशा पद्धतीचं काम करणारे आदरणीय काका आपल्याकडून नाहीये, परंतु त्यांच्या जयंती रूपाने त्यांचे विचार आपण सर्वांच्या पर्यंत पोहोचवण्याचं एक वेगळं काम आपण या ठिकाणी करणार आहोत. या ठिकाणी माननीय संजयजी जगताप, माननीय राजेंद्र जगताप, संस्थेचे अध्यक्ष माननीय काकी हे उपस्थित आहेत, आपले मार्गदर्शक उपस्थित आहेत. या विषयावर जास्त मी प्रस्तावना न करता, हा काकांची जयंतीचा कार्यक्रम हा आम्हा शिक्षकांना, शाळेतल्या शिक्षकांना, तालुक्यातील शिक्षकांना, जिल्ह्यातील शिक्षकांना एक मार्गदर्शक ठरावा आणि या दिवशी लगेचच 10 दिवसांनी 5 दिवसांनी शाळा सुरू होत्यात आणि त्यांना एक वेगळ्या पद्धतीची ऊर्जा देण्याचा प्रयत्न या जयंतीच्या माध्यमातून आम्ही हा दरवर्षी करत असतो. याचा एकमेव उद्देश असा आहे, काकांचे विचार, त्यांनी जगलेलं जीवन हे नव्या पिढीला कळावं आणि आपण हे करू शकतो असा आत्मविश्वास त्यांच्यामध्ये निर्माण व्हावा, याच दृष्टिकोनातून या जयंतीकडे आम्ही पाहतो आणि त्या दृष्टिकोनातून असं आपल्या सर्वांचं थोरांचं मार्गदर्शन या ठिकाणी होण्याच्या दृष्टिकोनातून आपण एक वेगळ्या पद्धतीचा पायंडा या शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ माध्यमातून आपण सुरू करत आहोत. या ठिकाणी काकांचे कुटुंबीय माननीय आमदार संजयजी जगताप आणि माननीय राजेंद्र जगताप या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रमुख पाहुण्यांचं आणि उपस्थितांचं स्वागत आणि आपले विचार माननीय संजय जगताप सर यांनी आपल्या समोर मांडावेत अशी मी विनंती करतो. माननीय संजय जगताप सर, आपले विचार, आपलं मनोगत आणि उपस्थितांचं स्वागत कुटुंबियांच्या वतीनं, तालुक्याचे आमदार, प्रथम नागरिक
या नात्यानं आपल्या समोर व्यक्त करतील माननीय श्री संजय जगताप. मी सुरुवातीला सर शिवाजी शिक्षण आमच्या सर्वच परिवाराच्या वतीने आदरणीय सदानंद मोरे सरांचं खूप मनापासून सर आभार मानतो की आपण या कार्यक्रमासाठी आणि आम्हा सर्व शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या परिवाराला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित आहात. खरं म्हणजे जास्त बोलण्यापेक्षा शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक माझे वडील आदरणीय काका असतील, त्यावेळेसचे उपाध्यक्ष कैलासवासी विठ्ठल ठाकरे गुरुजी असतील, संस्थापक सेक्रेटरी आदरणीय जाधव सर असतील आणि अनेक आदरणीय काकांच्या सहकार्यांनी माझी आई आनंदी काकी आहेत, या सर्वांनी मिळून खरं म्हणजे शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाची मुहूर्तमेढ काळदरी सारख्या अतिशय ग्रामीण आणि रिमोट गावामध्ये खरं म्हणजे सुरुवात केली आणि अनेक सर खरं आजही सांगायला गेलं तर पिंगोळी सारखं गाव आहे जिथे आपण शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाची शाळा त्या ठिकाणी शिक्षणाचं काम करते. आजही मोबाईलची रेंज अशा काही भागांमध्ये नाही, एवढं दुर्गम भाग तो सगळा आहे. म्हणजे पूर्वी मी नेहमी माझ्या भाषणांमध्ये किंवा नेहमी आम्ही म्हणतो की आमचं एक शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ हा नेहमी आम्हाला एक सावत्र भावासारखा वाटायचा, कारण वडिलांचं खूप सारा त्यांच्या आयुष्यात वेळ त्यांनी संस्थेच्या जडणघडणीमध्ये दिला, शाळेच्या बांधकामापासून शाळेच्या डेव्हलपमेंट पासून. आणि खरं म्हणजे शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळातील माझा प्रत्येक शिक्षक असेल, शिक्षकेतर असेल, जाधव सर असतील किंवा सर्वच हे खरं खूप मोठं आहे आणि त्याच्यातूनच ही संस्था उभी राहिली. आज खरं काकांच्या जयंतीच्या निमित्ताने आम्ही परिवाराने निर्णय घेतला आणि ग्रामीण संस्थेच्या माध्यमातून आणि भारतीय हॉस्पिटलच्या माध्यमातून आम्ही शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाने ज्या काळदरी खोऱ्यामध्ये पहिली शाळा सुरू केली तिथेच तर आम्ही एक संकल्प सोडला आणि 100% वॅक्सिनेशन बहिरवाडी म्हणून एक दर्या खोऱ्यातलं गाव आहे त्या ठिकाणी सुरू केलं. त्याची सुरुवात करायला खरं म्हणजे मी ट्रॅव्हल करतो त्यामुळे आपल्याला वाटलं असेल, परंतु मला तिथे जावं लागतं त्या गावाला, त्यामुळे मी ट्रॅव्हलिंग मध्ये आहे. मी सदानंद मोरे सरांना, आदरणीय ज्ञानेश्वर मोरे सरांना खूप मनापासून धन्यवाद मानेन की आपण वेळ दिलात. ही संस्था किंवा ही जबाबदारी आमच्या परिवारासाठी किंवा माझ्या सर्व सहकाऱ्यांच्यासाठी, आमच्या आई आहेत, माझे मोठे बंधू राजेंद्रजी आहेत, आम्ही सगळेच प्रयत्न करतो की ही सामाजिक एक यज्ञ माझ्या वडिलांनी, आदरणीय जाधव सरांनी, कैलासवासी विठ्ठल ठाकरे गुरुजींनी सुरू केला, या यज्ञाला पुढे न्यायचं एक डेडिकेटेड काम, एक चांगल्या प्रकारचं ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या माध्यमातून त्यांच्या सामाजिक उंची त्यांची वाढवायची, चांगली मुलं त्या ठिकाणी तयार व्हावीत, समाजामध्ये घडावीत, गावाला घडवावं अशा प्रकारचं काम निश्चितपणे करतो. मी खरोखर मला आनंदाने सांगता येतं की नेहमीच संस्थेच्या जवळपास 90% शाळांचा निकाल हाही 100% असतो आणि नुसतं 100% निकाल नसतो सर, तर खूप चांगले अचिव्हमेंट माझ्या शाळेतल्या मुलांची त्या ठिकाणी असते. म्हणजे आज मला सांगायला अभिमान वाटतो की अनेक अधिकारी भेटतात. कालच मला सर त्या ठिकाणी प्रमोद हांबेर म्हणून आपले पिंपरीचे विद्यार्थी भेटले शाळेचे, जे फर्स्ट स्टँडर्ड पासून 10th पर्यंत आपल्या पिंपरीच्या शाळेमध्ये होते आणि आता ते PSI लोणी काळपूर पोलीस स्टेशनला आहेत. आणि ते मला भेटले आणि त्यांनी मला सांगितलं की सर मी शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचा विद्यार्थी आहे आणि शाळेमुळे मला घडता आलं, कारण माझ्या गावापासून जी दुसरी शाळा होती नाझऱ्याची ती जवळपास 11 किलोमीटर होती आणि जर त्या ठिकाणी शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाची शाळा नसती काढली तर आमचं शिक्षण नसतं झालं आणि आज मी इन्स्पेक्टर या पदापर्यंत पोहोचू शकलो नसतं. तर खरोखर गहिवरून आलं की अशा भावना अनेक विद्यार्थी त्या ठिकाणी करतात. खूप मोठी अचिव्हमेंट मागच्या जवळपास 3 दशक शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ शिक्षण क्षेत्रात दुर्गम भागामध्ये काम करतंय आणि खरं म्हणजे ह्या गोष्टी आम्हाला आयत्या मिळाल्यात, परंतु जे डेडिकेशन, जे कष्ट आणि जी दृष्टिकोन माझ्या वडिलांनी, आदरणीय ताकोले गुरुजींनी, आदरणीय MS जाधव असतील, इतरही सर्व सहकारी असतील, माझ्या आई असतील, या सगळ्यांनी ठेवलं, त्यामुळेच हे
खरं म्हणजे याच्यामध्ये मी जास्त वेळ तर घेणार नाही, कारण आपल्याला सर्वांनाच आदरणीय मोरे सरांचं आणि मुळे सरांचं सर आपल्याला आपलं मार्गदर्शन मला माझ्या शिक्षक सहकार्यांना आम्हाला सर्व शिक्षक प्रसारक मंडळाच्या परीक्षा शिकायचंय. मी एकच सांगेन सर की आम्ही एक कुटुंब म्हणूनच त्या ठिकाणी प्रत्येक संस्थेमध्ये आदरणीय काकांनी सुरू केलेल्या सर्व आणि एक अदृश्य असं नातं आमच्या सर्वांच्या मध्ये आहे, तेच वृद्धिंगत ठेवायचं आहे. माझ्या वडिलांनी सुरू केलेलं कार्य आम्हाला आणि मी पुन्हा एकदा शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने आणि माझ्या परिवाराच्या वतीने आदरणीय सदानंद मोरे सरांचं, आदरणीय ज्ञानेश्वर मोरे सरांचं मनापासून स्वागत करतो. आपण आपला बहुमूल्य वेळ या वेबिनार मध्ये आम्हा सर्वच परिवारातल्या सदस्यांना मार्गदर्शन करण्यासाठी दिला. जी सर, जाधव आपल्याकडे हँड ओव्हर करतो. ओके, थँक्यू आमदार साहेब. यानंतर माननीय काकी आमच्या संस्थेच्या अध्यक्षा आपणाला काकांच्या या जयंती दिनी मार्गदर्शन पर 2 शब्द बोलतील. माननीय काकी. हॅलो. हा काकी बोलायचंय. काकींनी नाही त्यांचा रेंजच्या बाहेर येत आहे. ते शेवटच्या क्षणाला बोलतील. म्हणजे मुळे सरांचं आणि मुरे सरांचं झाल्यानंतर मी कनेक्ट करून देतो त्यांना. ओके, नो इश्यू. थँक्यू. त्यांच्या मार्गदर्शनासाठी आपण आतुरतेने वाट पाहत आहोत. ज्यांच्या मार्गदर्शनातून आपल्याला वेगळी अशी दिशा मिळणार आहे. असे आजचे दोनही मार्गदर्शक, एक उत्तम पद्धतीचे वक्ते, उत्तम पद्धतीचे मार्गदर्शक, थोर साहित्यिक, अशा पद्धतीचे मार्गदर्शन करणारे डॉक्टर ज्ञानेश्वर मनोहर मुळे सर, एक लेखक, एक राजनीती तज्ञ, एक विचारवंत, एक समाजसेवी आणि सध्या सदस्य राष्ट्रीय मानवाधिकार आयोग, कोल्हापूरच्या एका जवळच्या एका खेडेगावात मराठी माध्यमातून शिक्षण घेऊन भारतात विदेशी सेवेत प्रवेश करणारे ज्ञानेश्वर मुळे तरुणांचे आणि ग्रामीण युवकांचे प्रेरणास्थान आहे. शेती आणि शिंपीकाम करणाऱ्या कुटुंबात जन्म, मुख्य शिक्षण कोल्हापूर आणि मुंबई, पदवी पदव्युत्तर अनुक्रमे शिवाजी विद्यापीठ व मुंबई विद्यापीठात सर्वप्रथम येण्याचा मान त्यांनी मिळवला. 1981 मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षेत सर्वप्रथम येऊन पुणे येथे डेप्युटी कलेक्टर म्हणून त्यांनी कार्य केले आणि त्यानंतर 1983 मध्ये भारतीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पास होऊन भारतीय विदेशी सेवेत त्यांनी प्रवेश केला. जपान, रशिया, मॉरिशस, मालदीव, सिरिया आणि भारतीय दूतावास म्हणून काउन्सिलर मिनिस्टर अशा पद्धतीचं उच्चायुक्त राजदूत या पदावर प्रशंसनीय काम केले व अनेक देशात वेगवेगळे सन्मान त्यांनी मिळवले. एक लेखक, एक कवी, एक विचारवंत, समाजचिंतन म्हणून बहुमूल्य काम, हिंदी, मराठी, इंग्रजीत लेखन, 15 पेक्षा जास्त अधिक पुस्तके त्यांनी अनेक भाषात भाषांतर केलेले आहेत. महाराष्ट्र राज्य व अन्य पुरस्काराने सन्मानित झालेला आहे. 2 विद्यापीठांना त्यांचे अभ्यासक्रम हे लागू केलेले, त्यांची पुस्तकं हे पाठ्यक्रमाचा पाठ म्हणून समजलेली आहेत. पंजाब मधील देश भगत विद्यापीठ आणि मुंबईच्या DY पाटील विद्यापीठांनी त्यांना सन्माननीय डिलीट या 2 पदव्यांनी बहुमूल्य असं भूषवलेले आहे. महाराष्ट्राच्या बहुमुखी विकासामध्ये दिल्ली ते पुढचे पाऊल संस्थेचे संस्थापक, संकल्प, जिप्सी हा माहितीपट व पासपोर्ट ऑफ द मॅन ऑफ इंडिया अशा पद्धतीची पुस्तके त्यांनी लिहिलेली आहेत. ऑगस्ट 2019 मध्ये महापुरानंतर 2 गावे दत्तक घेऊन तिथे एक वेगळ्या पद्धतीचं परिवर्तनाचं काम सुरू केलेलं आहे. ऑक्टोबर 2020 मध्ये प्रवासी भारतीय अकॅडमी ऑफ सायंटिफिक संपर्क प्रभास या आंतर मंत्रालयीन समितीचे अध्यक्ष म्हणूनही त्यांची नियुक्ती झालेली आहे. विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या विदेशातील भारतीयांना भारताच्या वेगवेगळ्या प्रश्नांची तंत्रज्ञानावर आधारित सोडवणूक करण्यासाठी प्रोत्साहन देण्याचे काम या समितीकडे आहे. एक सेवानिवृत्ती जानेवारी 2019च्या संधीला सेवा प्रवृत्ती मानून मुवमेंट फॉर पॉझिटिव्हिटी चांगुलपणाची चळवळ या देशव्यापी चळवळीची त्यांनी स्थापना केलेली आहे. आणि मला सांगायला आपल्याला आनंद वाटतो
त्यांनी मोरे सर त्यांनी या चांगुलपणाच्या चळवळीवर काही अभ्यासक्रम तयार केले आणि ते पुणे विद्यापीठामध्ये त्या अभ्यासक्रमाची सुरुवात ऑगस्ट 2021 पासून सुरू होत आहे आणि भारतातल्या अनेक विद्यापीठामध्ये पॉझिटिव्हिटीचा अप्रोच हा किती गरजेचा आहे याबाबतचे एक वेगळ्या पद्धतीचा अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी त्यांना मान्यता मिळालेली आहे आणि त्याबाबतचं ते मार्गदर्शन त्याच पद्धतीप्रमाणे त्याच्यातील असणारा मुख्य उद्देश काय आहे अशा पद्धतीचं काम करण्यासाठी या अभ्यासक्रमाला त्यांनी मान्यता मिळवण्यामध्ये मोठं यश मिळवलेलं आहे. एक उत्तम पद्धतीचा वक्ता, मी जगलोय, मी समाजाचं देणं लागतोय या भावनेने काम करणारा एक सच्चा कार्यकर्ता. त्या व्यतिरिक्त आपण समाजाला सगळ्यांना बरोबर घेऊन जाऊया. टीम वर्क हे महत्वाचं आहे. आपला पॉझिटिव्ह दृष्टिकोन महत्वाचा आहे. यश आपल्या पायाशी लोटांगण घेतं असा आत्मविश्वास असणारे माननीय ज्ञानेश्वर मुळे सर आपला मार्गदर्शन करतील. माननीय डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे सर. नमस्कार. या प्रस्तावनेबद्दल मी तुमचा अत्यंत आभारी आहे. आदरणीय माताश्री आनंदीबाई चंदू काका जगताप, चंदू काका जगताप यांचे चिरंजीव श्री आमदार श्री संजय जगताप, माननीय राजेंद्र चंदू काका जगताप, या ठिकाणी उपस्थित असलेले माझे खास मित्र, मार्गदर्शक आणि संत साहित्याचे उपासक माननीय डॉक्टर सदानंद मोरे देहूकर, या ठिकाणी उपस्थित असलेले अध्यापक वर्ग, शिक्षक वर्ग, संस्था चालक आणि विद्यार्थ्यांना, आज तुम्हा सगळ्यांना दिल्लीहून अभिवादन करताना मला अतिशय आनंद होत आहे. खरं सांगायचं तर श्री चंदू काका जगताप आणि त्यांचं काम याच्याविषयी मला जेव्हा श्री MS जाधव CA डॉक्टर MS जाधव यांनी सांगितलं नव्हतं, तो खरोखरच कल्पना नव्हती. आपल्या या महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये अनेक लोकांचा वाटा आहे आणि या सगळ्या योगदानामध्ये खेड्यापाड्यात माहीत नसलेले पण खूप मोठं काम करणारे अनेक लोक आहेत हे माझ्या लक्षात येतं. जसं मी पाहतो की किसन वीर यांचं नाव फारसं कुणाला माहिती नाही, पण त्यांनी त्या भागामध्ये खूप काम केलेलं आहे. जसे विखे पाटील आहेत, त्यांचं नाव सगळ्यांना माहिती आहे आणि खूप चांगलं काम त्यांनी सहकार्याच्या क्षेत्रात केलेलं आहे. रत्नाप्पा कुंभार आहेत, वसंतदादा पाटील आहेत आणि अशाच पद्धतीने महाराष्ट्र हे एका अर्थानं वेगळं राज्य का आहे याचा मी जेव्हा विचार करतो तेव्हा माझ्या लक्षात येतं की हे कार्यकर्त्यांचं, पुढाऱ्यांचं असेलही, पण हा खऱ्या अर्थाने कार्यकर्त्यांचा प्रदेश आहे. इथं प्रचंड प्रमाणामध्ये कार्यकर्त्यांचा सुकाळ आहे आणि त्यामुळं हे राज्य, आणि मी इतर राज्यांमध्ये बऱ्यापैकी फिरलेलो आहे, पण महाराष्ट्रामध्ये जे कार्यकर्ते आहेत आणि त्यांची एक सामाजिक बांधिलकीची जी तळमळ आहे ती इतरत्र आपल्याला फारशी आढळत नाही. आणि मी जेव्हा चंदू काकांचं मला उपलब्ध असलेलं चरित्र किंवा त्यांची माहिती पाहतो आणि आता हे ऐकलं की ते अल्पशिक्षित होते, पण अशा व्यक्तींना अल्पशिक्षित आणि साधं असं म्हणणं मला असं वाटतं त्यांच्यावरती अन्याय करण्यासारखं आहे. ही खऱ्या अर्थानं उच्च शिक्षित मंडळी होती, ही खऱ्या अर्थानं ज्ञानी मंडळी होती आणि खऱ्या अर्थानं हे समाजाचे मार्गदर्शक होते. महाराष्ट्रातले सगळ्यात चांगले मुख्यमंत्री कोण अशी आजही जेव्हा चर्चा होते अनौपचारिक, तेव्हा अनेक लोक वसंतदादांचं नाव घेतात. वसंतदादा 7वी शिकलेले होते, पण शिकण्याचा आणि ज्ञानाचा काही संबंध नाही हे जाणून देणारी अनेक मंडळी. ज्ञानेश्वर आणि तुकाराम महाराजांच्या काळामध्ये PhD डिलीट वगैरे काही नव्हतं हो, पण त्या मंडळींनी जे लिहिलेलं आहे ते वाचताना आपण नतमस्तक काय, साष्टांग नमस्कार घातल्याशिवाय राहत नाही. बरोबर आहे ना? तरी केवढी मोठी मंडळी होती आणि कुठे घेतलं हे शिक्षण.
आणि याचा जेव्हा मी विचार करतो तेव्हा अणुरेणू या तुकडा तुका आकाशा एवढा, हा कसा अणुरेणू एवढा अस्तित्व असणारा किंवा त्याच्यापेक्षाही नगण्य अस्तित्व असणारा हा माणूस हा कसा आकाशा एवढा होतो, किंवा इवलेसे रोप जे आहे ते गगनावेरी कसं जातं, याचं दर्शन जर आपल्याला दररोजच्या जीवनामध्ये पाठ्यक्रम म्हणून पाहायचं असेल तर मला असं वाटतं चंदू काका जगतापांच्या सारख्या व्यक्तिमत्वांचं जीवन आपण निहाळलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे. त्यांना कुठून आली ही दृष्टी? हा, कदाचित स्वातंत्र्य चळवळीतून आली असेल, पण मला असं वाटतं त्याच्यापेक्षा त्यांच्या मनामध्ये रुजलेलं जे मातीचं प्रेम आहे, जनसामान्यांविषयीची आपुलकीची कळकळीची भावना आहे, ऐसी कळवळ्याची रीती करी लभाविन प्रीती, तर हे जे प्रेम आहे सगळ्या आसमंतात सामावून राहिलेलं, ते त्यांच्या हृदयातही सामावून राहिलं होतं. म्हणून ते आपल्या लोकांसाठी इतकं काही करू शकले. आणि काय नाही केलं त्यांनी. आजचा विषय जरी शिक्षण, सहकार आणि जीवन जरी असला तरी या सगळ्यांना जोडणारा दुवा म्हणजे खरं तर चंदू काका जगतापांच्या सारख्या व्यक्ती होत असं मला वाटतं. कारण शिक्षण म्हणजे काय असतं हे त्यांनी हजारो विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यासाठी शाळा काढली, शिक्षण प्रसारक मंडळ काढलं. म्हणजे ज्याला आपण म्हणतो की शिक्षण म्हणजे काय हे वाच्यार्थानं ज्याला कल्पना नाही अशा माणसानं हजारो लोकांच्यासाठी, हजारो विद्यार्थ्यांच्यासाठी शिक्षणाची गंगोत्री जी आहे ती गावोगावी नेली. आणि शहरामध्ये संस्था काढणं सोपं असतं फार, सगळ्या सुविधा उपलब्ध असतात, पण सांदी कोपऱ्यामध्ये, गावकुसामध्ये, गावामध्ये जिथं काही साधनं उपलब्ध नाही आहेत, जिथं वीज पूर्वी उपलब्ध नव्हती, रस्ते उपलब्ध नव्हते, शिकवायला माणसं आणि शिक्षक नव्हते, अशा ठिकाणी शाळा काढणं, तिचं संवर्धन करणं आणि त्या प्रकारे त्या संस्था मोठ्या करणं इतकंच नव्हे तर या शाळा एका अर्थाने सर्वगुण संपन्न शाळा व्हाव्यात. आज त्याला स्मार्ट शाळा असं म्हटलं जातं, स्मार्ट स्कूल्स. पण मी म्हणेन स्मार्ट हा शब्द काही मला फारसा तितका आवडत नाही. मला असं वाटतं की गुणवत्तेनं चांगल्या असलेल्या शाळा ज्या आहेत, आणि गुणवत्तेनं शाळा असलेल्या ज्या शाळा असतात तिथं गरीब श्रीमंत हा भेद नसतो, प्रत्येकाला साधनं उपलब्ध असतात, जीवनामध्ये प्रगती करून घेण्याची संधी आणि शिक्षण त्या ठिकाणी जातं. आणि मी पाहिलं की ज्या शाळा चंदू काकांनी सुरू केलेल्या आहेत तिथं पाठ्यक्रम आणि पुस्तकी शिक्षणाबरोबरच जीवन शिक्षण देण्याचं काम त्यांनी मोठ्या प्रमाणात केलेलं आहे. आणि मला खात्री आहे अशा संस्थांमधून वाढणारे जे विद्यार्थी आहेत ते पुढे समाजात जेव्हा जातात तेव्हा ते खऱ्या अर्थानं सामाजिक बांधिलकीची जी आपली भावना आहे ती घेऊन जातात, आणि जिथं जातील तिथं त्यांना हे जे मिळालेलं शिक्षणाचं बीज आहे त्याचं आरोपण करतात आणि ह्या बीज प्रसार करतात आणि चांगल्या विचारांचा प्रसार करतात असं मला वाटतं. आणि चंदू काकांची आज जयंती आहे, त्यांना मी खऱ्या अर्थानं आदरांजली वाहतो. त्यांच्या कामाचं कौतुक करावं एवढे आपण काही मोठे नाही आहोत, कारण ज्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी काम केलं आणि मग ते पुढे आले. ते फक्त शिक्षण हा समाजाचा पाया आहे ही वस्तुस्थिती आहेच, पण तिथं ते थांबले नाही. त्यांनी सहकाराचं पण एक जाळं विणलं. ग्रामीण लोकांना त्यांच्याकडे पैसा नसतो, क्रेडिट नसतं, त्यामुळे पतपेढ्या आणि बँका काढल्या. आणि एवढंच नव्हे तर आज ही जी बँक आहे सोपान काका बँक, ही 21 वर्ष सतत नफ्यात असणारी आणि सभासदांना डिव्हिडंड देणारी त्या भागातली एक मोठी बँक ठरलेली आहे. साधारण 600 कोटी इतक्या ठेवी आहेत या बँकेत. हे म्हणजे मला कल्पनेच्या पलीकडचं आहे की एक अतिशय याला औपचारिकपणे आपण न शिकलेला माणूस म्हणतो, त्या माणसाकडे केवढं ज्ञान होतं, ज्ञानाचा भांडार होतं. आणि तिथे त्या बँकांमध्ये किंवा पतपेढ्यांमध्ये सुद्धा ज्या पद्धतीने ते कर्मचाऱ्यांशी आणि अधिकाऱ्यांशी वागत होते ते वागणं म्हणजे सुद्धा एक ज्याला मॅनपॉवर मॅनेजमेंट किंवा ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटचं एक उत्तम उदाहरण होतं असं मला वाटतं. तेवढंच करून थांबले नाहीत, शेतकऱ्यांना उत्पन्नाचं साधन व्हावं म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे शेतीला पूरक असणारे उद्योग त्यांनी सुरू केले. तर ही गोष्ट मला असं वाटतं की सर्व शिक्षण म्हणजे हे एका अर्थानं सर्व आयामांना कवटाळणारं असलं पाहिजे, संपूर्ण जीवनाचं समग्र ज्ञान देणारं असलं पाहिजे. ही भूमिका मला त्यांच्या जीवनामध्ये आणि त्यांच्या दृष्टीमध्ये सतत
जाणवतं. सहकाराचं महत्व आपण ओळखतो. आपल्या या भारतीय विचार प्रक्रियेमध्ये एकत्र काम करण्याचं, एकत्र बसण्याचं खूप मोठं महत्व सांगितलेलं आहे. उदाहरणार्थ ओम सहना ववतु सहनौ भुनक्तु सहवीर्यम करवावहै तेजस्विनावधितमस्तु असं आपण म्हणतो. आपण एकत्र बसूया, एकत्र जेवूया, एकत्र खाऊया, एकत्र काम करूया आणि एकत्र पराक्रम गाजूया. ही अशा प्रकारची भावना जी आहे ती सहकारातूनच उपलब्ध होऊ शकते. म्हणजे माणसाचं आणि माणसाच्या आधी जो आधी जंगलातला माणूस होता किंवा जे जंगली जीवन असतं त्याच्यामधला सगळ्यात मोठा फरक काय आहे तर जंगलामध्ये सर्वायवल ऑफ द फिटेस्ट असतं. जो बळी तो कानपिळी असतो. एखादा विकलांग झाला पक्षी तर त्याला इतर मोठे पक्षी टोची मारून खातात, चावतात, त्रास देतात, त्याला मारतात. एखादं मेलेलं प्रेत असेल एखाद्या प्राण्याचं पक्ष्याचं त्याला लगेच इतर प्रेडेटर्स असतात, मग ते गिधाड असोत किंवा मुंग्या असोत, त्या लगेच येऊन खातात. हा जंगली न्याय आहे. माणसाच्या बाबतीत असं नाहीये. आपण एकमेकांच्या, आपल्यामध्ये कुणी दिव्यांग असेल, आपल्यामध्ये कुणी अशक्त असेल तर त्याला आपण थोडंसं जास्त प्रेम देण्याचा प्रयत्न करतो, त्याच्या आपुलकी देण्याचा प्रयत्न करतो. आपल्या संविधानामध्ये त्यांच्या अशा घटकांसाठी आपण आरक्षण दिलेलं आहे. म्हणजे मग ते अनुसूचित जाती असोत, जमाती असोत, अन्य मागासलेले वर्ग असोत किंवा ज्या घटकांना किंवा गटांना योग्य प्रकारे प्राधान्य मिळत नाही असे दिव्यांग असो, अशा वेगवेगळ्या घटकांना आपण त्यांना प्राधान्य देतो किंवा त्यांना काही वेळा आरक्षण देतो असं म्हणता येईल. त्याचं मुख्य कारण म्हणजे मनुष्य जीवन जे आहे ते जंगली न्यायापेक्षा वेगळ्या पद्धतीचं न्याय जे आहे, वेगळ्या पद्धतीचा न्याय जो आहे तो जीवनामध्ये अंमल त्याचा करू इच्छितो. म्हणून अशा प्रकारची व्यवस्था आपण निर्माण केलेली आहे. आपल्याकडे सर्वे सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया असं आपण म्हणतो. ते एका अर्थानं सहकाराची भावना जी आहे ती भावना असेल तरच देश मोठा होऊ शकतो. आपले जे सदानंदजी मोरे आहेत त्यांच्याबरोबर मला रशियामध्ये जाण्याची संधी होती, जसं रशियामध्ये काम करण्याची संधी आणि त्यांना तिथं त्यांचं स्वागत करण्याची संधी मला मिळाली. जपानमध्ये मी काम केलेलं आहे. जपानी लोकांचं वैशिष्ट्य असं की जपानी लोक तुम्हाला रागावताना कधी दिसणार, रागावलेला, ओरडणारा, आक्रंदन करणारा असा जपानी माणूस तुम्हाला खरंच नाही दिसणार. काही वर्षापूर्वी एक मोठी समुद्री लाट आली, ज्वालामुखीतून निर्माण झालेली, आणि जपानच्या उत्तरेमध्ये प्रचंड नुकसान झालं. तिथल्या एका आण्विक प्रकल्पाला पण धक्का पोहोचला आणि अशा वेळेस अनेक गावं तबाह झाली, नष्ट झाली, अनेक लोकांची घरं पडली, अनेक लोक वाहून गेले, प्रकल्प वाहून गेले, लोकांचा व्यवसाय बसला. पण तुम्हाला आठवतं का बघा, एकही जपानी माणूस तुम्हाला आक्रंदन करणारा किंवा आक्रोश करताना त्याचं चित्र तुम्हाला फोटो दिसणार नाही. शोधण्याचा प्रयत्न करा. त्यांना दुःख झालं नाही असं नव्हे, पण ही माणसं इतकी सोशिक, इतकी सहनशील आणि स्वतःवरती त्यांचं इतकं नियंत्रण की अशा प्रकारचा दुःख व्यक्त करणं सुद्धा त्यांना एका अर्थानं आपला वीकनेस किंवा आपला दुर्बलपणा वाटतो. आणि ही सगळी माणसं पुन्हा उभी राहिली. आपल्याकडे जेव्हा एखादं मोठं संकट येतं तेव्हा त्याच्यानंतर येणारी जी चित्र असतात ती फार विदारक असतात. ती विदारक असतात आणि आपल्या मनामध्ये दया निर्माण करतात. पण जपानचं हे जर तुम्ही पाहिलं तर आपल्या लक्षात येतं की त्यांच्याबद्दल आपला आदर वाटतो आणि असं वाटतं की या माणसांच्या पासून आपण प्रेरणा घेतली पाहिजे. तर हा जो फरक आहे तो कशामुळे आलेला आहे जपानमध्ये, त्याचं महत्वाचं कारण म्हणजे त्या लोकांच्या मध्ये असलेली सहकाराची भावना. महाराष्ट्र हा जगात देशामध्ये अन्य राज्यांच्या मानाने पुढे गेला, त्याचं कारण 6व्या दशकापासून महाराष्ट्रामध्ये जी एक सहकाराची चळवळ निर्माण झाली
आणि गावोगावी सहकारी संस्थांचं एक जे जाळं विणलं गेलं, त्या जाळ्यांचं खरं स्वरूप जे आहे ते लोकशाही संस्थात्मक स्वरूप होतं. आणि मला असं वाटतं की आजच्या आधुनिक काळामध्ये सहकाराचं खरं चित्रण जर कुठे पाहायचं असेल तर ते लोकशाही समाज व्यवस्थेमध्ये असतं. आता लोकशाही समाज व्यवस्थेमध्ये होतं काय, मला वाटतं फार मी गंभीर बोलू नये या निमित्ताने, पण थोडक्यात सांगतो की लोकशाही समाज व्यवस्थेमध्ये आपण जी घटना स्वीकारलेली आहे त्याच्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला स्वातंत्र्य, समता आणि न्याय यांचा अधिकार दिला. याचा अर्थ असा की मला जर स्वातंत्र्य, समता आणि न्याय हवा असेल तर मला इतरांच्या स्वातंत्र्य, समता आणि न्यायाचा सन्मान केला पाहिजे. आणि हे जेव्हा आपण करू, आपण सर्वसाधारणपणे आपल्या घटनेतल्या मूलभूत अधिकारांचा नेहमी विचार करत असतो, चर्चा करत असतो. पण आपल्या घटनेमध्येच भाग 4 मध्ये फंडामेंटल ड्युटीज म्हणजे मूलभूत कर्तव्यही दिलेलं आहे. ते अनेक जण वाचत नाहीत किंवा त्याची चर्चा आपल्या समाजात कधीच होत नाही. तर मला असं वाटतं हा सहकार म्हणजे देशातल्या प्रत्येक नागरिकाने एकजुटीने येऊन देशाच्या प्रगतीमध्ये कशा प्रकारे योगदान देता येईल याचा प्रयत्न करणं म्हणजे सहकार. आपल्याकडे देशात फक्त 5% लोक कर देतात. कसं चालणार देश आपला? सरकारने किती जरी फतवे काढले तरी लोक आपल्या मुसक्या म्हणजे मास्क जे आहेत ते घेऊन मास्क लावून जाण्याचा प्रयत्न सुद्धा करत नाही. संधी मिळाली तर सिग्नल तोडण्याची संधी आपण सोडत नाही. तर आपण बऱ्याचदा काय असतं, आपण ज्या भ्रष्ट व्यवस्थेला नावं ठेवत असतो त्या भ्रष्ट व्यवस्थेचाच आपण एक भाग होऊन जातो किंवा त्याला योगदान देत असतो. तर हे जे आहे हे सहकाराच्या विरुद्ध आहे. कारण सहकारामध्ये एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ असा विचार आपण नेहमी पुढे नेला पाहिजे, कारण तेच त्याचं महत्वाचं तत्व आहे. आणि याच्यामध्ये सामाजिक विषमतेला स्थान असू नये, आर्थिक विषमतेला स्थान असू नये. म्हणजे आपला सगळा जो संघर्ष होता महाराष्ट्रातल्या सुधारकांचा आणि संत परंपरेचा, तो या सगळ्या विषमतेविरुद्ध आणि मोनोपॉली विरुद्ध, काही विशिष्ट लोकांच्या हातामध्ये सत्ता, सगळ्या प्रकारची सत्ता एकवटणं हा जो प्रकार होता त्याच्या विरुद्ध हे बंड होतं. महात्मा फुलांचं असो, तुकारामांचं असो, ज्ञानेश्वरांचं जे बंड होतं हे या सगळ्यांच्यावरती होतं. आणि साहित्यिकांच्या मध्ये अगदी केशवसुतांच्या पासून नारायण सुर्व्यांच्या पर्यंत हे बंड वेगवेगळ्या प्रकारे आपल्यामध्ये झालेलं आहे. आणि या बंडाचा अर्थच असा की नाही, आपण सगळ्यांनी मिळून एकमेकांचं शोषण न करता एक आदर्श समाज व्यवस्था निर्माण करूया. आणि मला असं वाटतं हे निर्माण करण्याचं सगळ्यात महत्वाचं साधन जर कुठलं असेल तर ते शिक्षण हेच आहे. आणि चंदू काकांनी हे ओळखलं होतं आणि समाजातल्या बहुतेक विचारवंतांना हे मान्य आहे की शिक्षण चांगल्या प्रकारे मिळालं, उत्तम प्रकारे मिळालं तर समाजाची बांधणी होते. आज जेव्हा मी माझ्याविषयी लोक सांगतात की बाबा तुम्ही इतक्या गावातून इथपर्यंत आलात, तर त्याचं श्रेय मी माझ्या आईवडिलांनी मला दिलेला संस्काराला देतो. ते संस्कार म्हणजे सुद्धा शिक्षणच होतं. आसपास गावामधलं जे निरागस वातावरण होतं त्याला मी श्रेय देतो, कारण ते वातावरण हाही एक संस्कार होता आणि तो संस्कार म्हणजे शिक्षण होता. कुणीतरी म्हटलं की शिक्षण घ्यायचं असेल तर शाळेच्या भिंती पाडून टाक. याचा अर्थ असा की बऱ्याचदा फक्त शाळेच्या 4 भिंतीमध्ये ज्ञान देण्याचं आणि ज्ञान घेण्याचं काम नाही होत, त्याच्या बाहेर माणसाला जावं लागतं. खरं शिक्षण हे जीवनाचं शिक्षण, म्हणून आपण सहकार, शिक्षण आणि जीवन असं आपली ही थीम ठरवलेली आहे. जीवनाचं खरं पाठ्यपुस्तक काय आहे ते आपल्या शाळेच्या बाहेर आहे, निसर्गामध्ये आहे, पृथ्वीमध्ये आहे, आकाशामध्ये आहे, दगडधोंड्यांमध्ये आहे, ते पर्वतांमध्ये आहे, झाडीमध्ये आहे. आपण जे जे पाहतो त्या प्रत्येक गोष्टीमध्ये ज्ञान दडलेलं आहे. त्यामुळे अभ्यासाला महत्व नाही असं नाही, पण अभ्यासापेक्षा ज्ञान महत्वाचं आहे. भगवद्गीतेमध्ये फार सुंदर श्लोक आहे, माझा आवडता श्लोक आहे. श्रेयो हि ज्ञानम अभ्यासात ज्ञानात ध्यानम विशिष्यते, ध्यानात कर्मफल त्यागम त्यागात शांतिरनंतरम. श्रेयो हि ज्ञानम अभ्यासात म्हणजे अभ्यासापेक्षा ज्ञानश्रेष्ठ, ज्ञानापेक्षा
ध्यानश्रेष्ठ श्रेय ज्ञानम अभ्यासात ज्ञानात ध्यानम विशिष्यते ध्यानात कर्मफल त्यागम ध्यानापेक्षा कर्मफलाचा त्याग करण्याने त्याच्यातूनच आपल्याला शांती मिळते. थोडक्यात समाजामध्ये शांती कशी आणता येईल त्याचं एक उत्तम उदाहरण आपल्याला या श्लोकामधून मिळतं. आणि हे जर आपण करू शकलो, कारण प्रधानमंत्र्यांनी बऱ्याचदा विश्वगुरु होण्याचं स्वप्न मांडलेलं आहे. हे स्वप्न सोपंही आहे आणि अवघडही आहे. सोपं अशासाठी आहे की भारतीय ज्ञान परंपरा जी आहे आणि भारतीय ज्ञानाचा जो एक प्रचंड निधान आहे, संचित आहे, ते इतकं प्रचंड आहे की त्याचा वापर जर आपण उत्तमपणे करून जगाला जर एक जीवन जगण्याचा संदेश देऊ शकलो, परस्परोपग्रहो जीवानाम असं जैन धर्मातलं एक तत्व आहे. एकमेका जीवो जीवस्य जीवनम म्हणतात त्याप्रमाणे. तर आपण एकमेकांच्या वरती अवलंबून आहोत आणि आपण म्हणजे फक्त माणसंच नव्हे तर पर्यावरण, जीव, जंतू, कीटक, प्राणी हे सगळे आपण एका विश्वाचा भाग आहोत. ही जी भावना आहे ती आपल्याला आपल्या संस्कारातून आणि शिक्षणातून मिळणं आवश्यक आहे. आणि असं जर झालं तर जरूर विश्वगुरु होऊन हे विश्वची माझे घर ही भावना आपण आपल्यामध्ये आणि आपल्या आसपासच्या लोकांमध्ये आणू शकतो. उत्तम प्रकारचं आपण म्हणतो क्वालिटी कंट्रोल हे काही फक्त उद्योगांमध्ये असून चालणार नाही. गुणवत्ता ही खऱ्या अर्थानं जीवनात असेल तर जीवनाचा आनंद आपल्याला लुटता येतो. आणि म्हणून मला असं वाटतं की चंदू काकांचं जीवनाचा जो आदर्श आहे तो आपण जर घेतला तर एका अर्थानं सहकारच नव्हे तर उत्तम जीवन जगण्याचा एक मार्ग, गुरुमंत्र, गुरुकिल्ली आपल्याला मिळाल्याशिवाय राहणार नाही. आज त्यांच्या या जयंतीनिमित्त त्यांना मनपूर्वक मी प्रणाम करतो, त्यांच्या कार्याला आदरांजली देतो आणि त्यांचं कार्य जे आहे ते अशाच प्रकारे आपल्या सगळ्यांना प्रेरक होऊ दे अशी प्रार्थना करतो. आज आपण मला या ठिकाणी बोलावलं आणि हा जो सन्मान दिलात त्याबद्दल आदरणीय श्रीमती आनंदीबाई चंदूकाका जगताप, आमदार श्री संजय जगताप, माननीय राजेंद्र चंदूकाका जगताप आपलं आणि शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ सासवड, विशेष करून प्राध्यापक CA डॉक्टर MS जाधव यांचं मी मनपूर्वक आभार मानतो. आणि अशाच प्रकारे तुमचं सगळ्यांचं प्रेम माझ्यावरती राहू दे अशी प्रार्थना करतो. एक गोष्ट मला सांगावीशी वाटते जाता जाता, ती अशी की मी गेल्या 2-1 वर्षामध्ये म्हणजे निवृत्तीनंतर माझी जी सेवा प्रवृत्ती असा उल्लेख केला त्याचा एक भाग म्हणून चांगुलपणाची चळवळ किंवा मुवमेंट ऑफ पॉझिटिव्हिटी सुरू केलेली आहे. आणि याचा अर्थ असा की माणसाला चांगुलपणा जागृत करून तो राष्ट्र बांधणीसाठी आणि देश समाज बांधणीसाठी वापर करण्यात त्याचा यावा अशी त्याच्या पाठीमागची कल्पना आहे. आणि चांगुलपणा म्हणजे काय त्याची आपल्याला कल्पना आहे, प्रेम, सद्भाव, सहकार, ज्याला कणव किंवा दयाळूपणा म्हणतो, एकमेकांना मदत करण्याची वृत्ती, हे हाच चांगुलपणा आहे. तर या चांगुलपणाची एक चळवळ करण्याचा जो प्रयत्न आहे, अलीकडेच मी एका पंजाब विद्यापीठामध्ये बोललो आणि त्यांनी माझ्या सूचनेनुसार त्या विद्यापीठामध्ये पॉझिटिव्हिटी अभ्यासक्रम सुरू करण्याचं मान्य केलेलं आहे. युनिव्हर्सिटी ग्रांट्स कमिशनचा चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टम नावाचा जो उपक्रम आहे त्याच्या अंतर्गत एका सेमिस्टरला 15 ते 20 धडे ठेवले जातील. त्याचा अभ्यासक्रम मी ऑलरेडी बनवलेला आहे आणि त्याच्यामध्ये संत परंपरा आणि पॉझिटिव्हिटी चांगुलपणा असाही विषय आहे. तर या प्रमाणेच मी मगाशी हा कार्यक्रम सुरू व्हायच्या आधी डॉक्टर MS जाधव यांच्याबरोबर चर्चा केली आणि म्हटलं आपण हे शालेय विद्यार्थ्यांच्यासाठी सुद्धा आपण कार्यक्रम राबवूया, कारण याच्यामध्ये सर्वांगीण चांगुलपणा, जीवनाच्या विविध अंगातून येणारा जो चांगुलपणा आहे त्याचे संस्कार जर लहानपणापासून संस्कारक्षम वयामध्ये विद्यार्थ्यांच्या बरोबर जर झाले तर त्यांची सर्वांगीण वाढ व्हायला, प्रगती व्हायला मदत होईल आणि त्याचा माणुसकीला फायदा होईल, फक्त देशालाच आणि समाजालाच नव्हे. आणि मला सांगायला आनंद वाटतो की डॉक्टर जाधवांनी हे माझा हा जो प्रस्ताव आहे तो मान्य केला. मी अपेक्षा करतो की येणाऱ्या आगामी शैक्षणिक वर्षामध्ये आपण शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या 22 शाळांमध्ये जर चांगुलपणाचा अभ्यासक्रम सुरू केला तर त्याच्यासाठी एक संपूर्ण त्याच्यासाठी जो लागणारा अकॅडमिक भाग आहे, रिसोर्स पर्सन्स आहेत, तो मी द्यायला
अगदी आनंदाने तयार आहे आणि त्याच्यावरती सतत संलग्न राहून ती जास्तीत जास्त चांगलं कसं करता येईल याच्यासाठी आपण प्रयत्न करूया. मी एवढंच सांगतो या निमित्तानं. आणि मला पुन्हा एकदा या सगळ्या सज्जनांच्या मांदियाळीमध्ये बसण्याची संधी मिळाली त्याबद्दल स्वतःला भाग्यवंत समजतो. नमस्कार आणि धन्यवाद. थँक्यू सर, मनपूर्वक आभार. छान पद्धतीचं मार्गदर्शन तुम्ही आम्हाला केलं. चांगुलपणाची चळवळ आता करोनाच्या प्रादुर्भावावर किती प्रभावी आहे, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड किती महत्वाचा आहे, आणि तरच आपली प्रेरणा एक उत्तम पद्धतीने जागृत होऊ शकते याचं उत्तम उदाहरण आपण घालून दिलेलं आहे. आणि श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ सासवड या संस्थेच्या वतीनं ज्याप्रमाणे आपण नीतिमत्तेचे धडे देतो त्याच पद्धतीप्रमाणे ही चांगुलपणाचे सुद्धा आपण धडे या 22 महाविद्यालयामध्ये 22 विद्यालयामध्ये आणि त्याचप्रमाणे इतर संलग्न शाखामध्ये देण्याची सुरुवात करूया अशा पद्धतीची आम्ही तुम्हाला ग्वाही देतो. तुमचं मार्गदर्शन सतत आम्हाला प्रभावीपणे राहावं अशी परमेश्वर चरणी विनंती करतो. यानंतर डॉक्टर सदानंद मोरे देहूकर एक उत्तम लेखक, उत्तम कवी, आदर्श नाटककार, एक समीक्षक, इतिहास संशोधक, प्रवचनकार, कीर्तनकार आणि एक संत वाङ्मयाचे एक वेगळ्या पद्धतीचं दिशा देणारे आणि लोकमान्य ते महात्मा त्या पद्धतीनं पुस्तकाचे 3 खंड 2 खंड सरांनी लिहिलेले ते वाचन केल्यानंतर असं वाटतं आपण हे जर वाचलं नाही तर आपण करंट अशा पद्धतीची भावना मनामध्ये निर्माण होते. अशा पद्धतीचे लेखन करणारे आम्ही पुणे विद्यापीठामध्ये एकत्र काम केले. सर मॅनेजमेंट काउन्सिलला मेंबर होते. मी वित्त व लेखाधिकारी म्हणून मॅनेजमेंट काउन्सिलला पदसिद्ध मेंबर होतो. त्यावेळेस सरांचा आलेला सहवास, पुणे विद्यापीठामध्ये सरांनी केलेलं काम, तत्वज्ञान विभागाचे विभाग प्रमुख म्हणून बजावलेली भूमिका, UGCचे वेगवेगळे करिअर अवॉर्ड्स मध्ये एक वेगळ्या पद्धतीचं मॅन ऑफ द मिशन या विषयावर पोस्ट ग्रॅज्युएट संशोधन सरांनी केलेले आहे. वेगवेगळ्या अकादमीचे पुरस्कार लिहिलेले आहेत. 15 पुरस्कार या वेगवेगळ्या संस्थांचे साहित्य अकादमीचे सरांना मिळालेले आहेत. राज्य शासनाचे 10 संस्थांचे पुरस्कारही साहित्य सांस्कृतिक मंडळापासून साहित्य अकादमी पर्यंत अनेक साहित्य सांस्कृतिक संघटनांशी सर दीर्घकाळ संबंधित आहेत. नव्यानेच महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र साहित्य सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष म्हणून सरांची नियुक्ती केलेली आहे. एक उत्तम लेखक, उत्तम मार्गदर्शक आणि तुकाराम महाराजांचे वंशज अशी वेगळी भूमिका बजावणारे आणि पुरंदर हा वेगळा वसा आहे सर. संत सोपान काकांची भूमी, संभाजी राजेंचा जन्म पुरंदरच्या किल्ल्यावर झाला. अशा खंडोबा देवस्थान पुरंदर मध्ये आहे, भुलेश्वर देवस्थान पुरंदर मध्ये आहे, नारायण महाराजांचं देवस्थान पुरंदर मध्ये आहे. अशा संत, विज्ञान, महात्मा आणि आचार्य यात्रे, कऱ्हेचेच पाणी हेही पुरंदरचंच आहे. अशा पुरंदरला मार्गदर्शन करण्यासाठी आपण लाभलेला आहात. आपल्या संस्थेच्या वतीनं, जगताप कुटुंबियांच्या वतीनं मी मनपूर्वक स्वागत करतो आणि आपल्या मार्गदर्शनाने, आपल्या कीर्तनाने आणि आपल्या प्रबोधनाने आम्ही एक वेगळ्या पद्धतीचा अपेक्षेने आपल्याकडे पाहतो. माननीय डॉक्टर सदानंद मोरे देहूकर. धन्यवाद दादो साहेब. आदरणीय काकी, संजयजी आणि राजेंद्रजी, तुमचे मित्र ज्ञानेश्वरजी मुळे आणि सहकारी आमचे अर्थात डॉक्टर एम.एल. जाधव आणि या कार्यक्रमासाठी व्हर्च्युअली उपस्थित असणारे अनेक मित्र, सर्वप्रथम चंदू काकांच्या या जयंतीच्या दिवशी त्यांच्या स्मृतींना अभिवादन करतो. अतिशय महत्वाची कामगिरी पुरंदर तालुक्याच्या विकासाच्या प्रक्रियेत त्यांनी बजावलेली आहे आणि आपला तालुका कसा ठळक राहील नकाशावरती, विकासाच्या नकाशावरती असं म्हणेन मी, यासाठी तन मन धन ज्याला म्हणतो आपण, झोकून देऊन काम करणं हे काकांचं वैशिष्ट्य होतं. आणि काकांच्या पश्चात त्यांची ही परंपरा त्यांचे चिरंजीव चालवत आहेत, ही अत्यंत समाधान देणारी बाब आहे. काकांची जयंती यासाठी आपण साजरी करायची की त्यांच्यातून आपण प्रेरणा घेऊन आणखीन पुढं गेलं पाहिजे.
केवळ त्यांचे गुणगौरव करण्यासाठी अशा प्रकारचे कार्यक्रम नसतात. तर काही एक जगण्यासंबंधीचे विचार आणि त्या विचारांची शिदोरी घेऊन आपल्याला पुढे कसं जाता येईल, ज्याप्रमाणे आपल्याला आता मुळे साहेबांनी सांगितलं की आपला वारसा खरं तर ज्याला जागतिक वारसा म्हणता येईल अशा प्रकारचा आहे. तात्विक, वाङ्मयीन आणि सांस्कृतिक या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर, परंतु हा काही आपोआप जाणार नाही. वारसा पुढे नेण्याचं काम हे आपण करायला पाहिजे की आपण स्वतःला वारसदार असं म्हणतो. वारसदारांचं एक काम वारसा जतन करणं हे तर आहेच, परंतु वारशामध्ये भर टाकणं आणि त्या वारशाचा प्रसार करणं, प्रचार करणं आणि इतरांना सुद्धा त्याच्यामध्ये सामील करून घेणं, समाविष्ट करून घेणं हे वारसदारांचं काम असतं. आणि त्याप्रमाणे आपण सगळेच म्हटलं तर चंदू काकांचे वारसदार आहोत आणि हे काम आपण करायला पाहिजे. तर या कामाचाच भाग समजतो मी अशा प्रकारचा कार्यक्रम करणं, आणि त्यासाठी मला निमंत्रित केल्याबद्दल मी शिवाजी शिक्षण संस्थेचे मनापासून आभार मानतो. मुळे साहेबांचा जो कॅनव्हास ज्याला म्हणतो आपण, पट म्हणतो, तो जागतिक आहे. म्हणजे त्यांची ज्या वेळेला अशा प्रकारे परराष्ट्र खात्यामध्ये नियुक्ती झाली पहिल्यांदा, त्यावेळेला आमच्या सगळ्या वारकरी मंडळींना अतिशय आनंद झाला. त्यांचं घराणं हे पारंपरिक फडावरचं वारकरी घराणं आहे, त्यामुळे साहजिकच त्यांच्यावरती सर्व प्रारंभिक संस्कार हे वारकरी संप्रदायाचे झाले. त्यांचे वडील प्रतिवर्षी देहूला बीजेच्या वारीसाठी यायचे. कार्तिकीत आळंदीला आल्यानंतर परत आळंदीवरून देहू जवळ असल्यामुळं ती सगळी मंडळी फडाची तिथे यायची, आणि माझ्या लहानपणापासून मी त्यांना पाहत होतो, ओळखत होतो. आणि पुढे त्यांचे हे चिरंजीव इतक्या पुढे गेले, आणि योगायोगानं त्यांनी मगाशी उल्लेख केला की मॉस्कोमध्ये महाराष्ट्र परिषद भरली होती, त्यावेळेला त्या परिषदेमध्ये निबंध वाचण्यासाठी म्हणून मला बोलवलं होतं. मी गेलो, आणि योगायोगाची गोष्ट म्हणजे अशी की त्यांचे आई वडील सुद्धा त्यावेळेला तिथे आलेले होते. तेव्हा पंढरी आळंदीचे वारकरी हे मॉस्कोमध्ये भेटतात, हे एक वेगळ्या प्रकारचं दृश्य लोकांना पाहायला मिळालं. सगळ्या लोकांना, आमच्या त्या पार्टिसिपंट मंडळींना, अतिशय विद्वान मंडळी होती, महाराष्ट्राच्या संस्कृतीची अभ्यासक होती. तर प्रत्यक्ष मराठी संस्कृती, महाराष्ट्राची संस्कृती काय असते याचं एक बोलतं चालतं जिवंत उदाहरण म्हणून त्यांचे माता पिता त्या ठिकाणी त्यांना सगळ्यांनाच पाहायला मिळाले. तर त्यांनी अतिशय महत्वाचं आणि मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे. आता मला एक दोनच गोष्टी महत्वाच्या सांगाव्याशा वाटतात की ते अगदी डाऊन टू अर्थ ज्याला म्हणूयात आपण, अशा प्रकारच्या आहेत. त्या कोणत्या? तर आपण बघतो गेले काही दशक, आता बरेच दशकं झाली, 90च्या नंतर साधारणपणे आपण असं म्हणू शकू की आपल्या देशानं असं ठरवलं की एक जागतिक प्रवाहामध्ये सामील व्हायचं, आणि जागतिक प्रवाहामध्ये सामील होण्यासाठी आपल्यात जे जे काही बदल करून घेण्याची आवश्यकता असते ते करून घ्यायचे. जागतिक संघटनांचे कायदे कानून मान्य करायचे, आणि त्याप्रमाणे आपण या जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये सामील झालो. आता जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये सामील होताना आपण जे काही करायला पाहिजे, ज्या प्रकारचे बदल ते त्या संघटनांनी, जागतिक संघटनांनी डिक्टेट केलेले आहेत, ते काही आपण वेगळे करण्याची गरज नाही. ते शासकीय पातळीवरचे, म्हणजे मोठ्या सरकारच्या पातळीवरचे वगैरे असतात, मोठमोठ्या वित्तीय संस्थांच्या पातळीवरती असतात, कॉर्पोरेट व्यवसायांच्या पातळीवरती असतात. परंतु सर्वसामान्य माणसांना सुद्धा त्यासाठी एक तयारी करायला लागते. ती आपण केलेली नव्हती. हे सगळं अचानक अनपेक्षितपणे सगळं आपल्या अंगावरती आल्यासारखं झालं. तर त्या तयारीत आपण कुठेतरी मागे पडलो. त्यामुळे अजूनही आपल्यामध्ये अशा प्रकारचं ज्याला काय म्हणतो आपण, असं घर्षण होताना दिसतं, नेमकं काय करायचं, नेमकं काय करायचं नाही वगैरे वगैरे. तर त्यासाठी शिक्षणाचं जे ओरिएंटेशन आहे आपल्या सगळ्या, ते मला वाटतं की त्या ओरिएंटेशन मध्ये आपण या गोष्टीचा सुद्धा विचार करायला पाहिजे. आता योगायोगाने मी आयुष्यभर शिक्षकच होतो,
शिक्षण क्षेत्रात वेगवेगळ्या नात्यांनी काम करायची मला संधी मिळाली. विद्यापीठाच्या पातळीत तर होतोच मी, परंतु अगदी प्राथमिक शाळेपासून तर माध्यमिक शाळेच्या पर्यंत, इयत्ता 3री पासून तर 12वी पर्यंत बालभारतीची पाठ्यपुस्तकं तयार करण्याचं काम मी केलं. म्हणजे या सगळ्या स्तरावरची मला संधी मिळाली काम करायची. आणि योगायोगानं महाराष्ट्र सरकारनं सुद्धा अनेक ठिकाणी मला कामाची संधी दिली होती. त्यातलं एक महत्वाचं काम मी तुम्हाला सांगतो. आता मी साहित्य संस्कृती मंडळाचा अध्यक्ष आहे, पण त्यापूर्वी मी महाराष्ट्र शासनाच्या भाषा सल्लागार समितीचा अध्यक्ष होतो. आणि समितीनं काय केलं असेल तर महाराष्ट्र शासनाचं भाषिक धोरण काय असलं पाहिजे येत्या काही दशकांच्या साठी, याचा एक अहवाल शासनाला करून दिला. आणि तो व्यापक अहवाल आहे, म्हणजे आणि सर्वसमावेशक, की जिथे जिथे भाषेचा संबंध येतो त्या सगळ्या ठिकाणी आपण काय धोरण ठेवलं पाहिजे अशा प्रकारचा विचार त्याच्यामध्ये आम्ही मांडला. ते धोरण ज्याचा अहवाल अर्थात सादर केला सरकारला. अजून त्याच्यावरती कार्यवाही झाली नाही. त्यातल्या काही तरतुदी होत्या त्यांची स्वतंत्रपणे अंमलबजावणी सरकारने केलेली आहे, पण त्याला संपूर्ण अहवाल म्हणतो तो अजून तसाच आहे. तर त्याचा मी उल्लेख आता का केला, तर त्यामध्ये एका महत्वाच्या मुद्द्याकडे आम्ही लक्ष वेधलं, की ज्याचा संबंध परत एकदा कुठेतरी जागतिक स्तरावरती आपण जे कोणी आहोत, आपल्याला जे काही व्हायचंय, जे काही करायचंय त्याच्याशी पोहोचतो. काय मुद्दा आहे आणि अजूनपर्यंत आपण त्याची नीट सोडवणूक करू शकलेलो नाही. 1947 साली आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. मग 1960 मध्ये महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. मधल्या काळामध्ये आपण भाषावार प्रांतरचना ही घोषणा केली. त्याच्यानंतर त्याच्याही अगोदर आपण असं म्हणालो होतो की आपण आपापल्या प्रादेशिक भाषांमध्ये, ज्यांना आपण मातृभाषा म्हणतो, त्या भाषेत आपल्याला शिक्षण घेता आलं पाहिजे, देता आलं पाहिजे. त्या दृष्टीने आपण काही पावलं टाकली, अजिबात टाकली नाही अशातला भाग नाही. आणि दरम्यानच्या काळामध्ये आपण त्रिभाषा सूत्रीचा स्वीकार केला. आणि आपल्या देशाची रचना जर आपण पाहिली, विशेषतः सामाजिक रचना, भाषिक रचना, तर आपला देश हा खंडप्राय देश आहे. खंडप्राय देश आहे. अनेक भाषा, अनेक धर्म, अनेक जाती जमाती यांनी तो असा काय, कधी त्याला आपण नटलेला म्हणतो, कधी काही गोष्टीत आपल्याला असं वाटतं की नको अशा प्रकारचं वैविध्य, विशेषतः जातींच्या बाबतीत वगैरे, पण तो आहे आणि ही वस्तुस्थिती आहे. तर त्या वस्तुस्थितीला सामोरं आपण कसं जायचं, विशेषतः शिक्षणाच्या संदर्भात. आणि शिक्षण घ्यायचं म्हटलं तर तिथे कुठेतरी भाषेचा प्रश्न येतो. आणि भाषेचा प्रश्न येतो म्हणजे कुठे प्रश्न येतो, कशाचा नेमका, शिक्षणाच्या माध्यमाचा प्रश्न येतो. आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांनी त्याबद्दल खूप, म्हणजे सरकारच्या धोरणाच्या निरपेक्षपणे, साने गुरुजींच्या प्रेरणेतून आपण एक आंतरभारती नावाची संस्था महाराष्ट्रात स्थापन झाली. या सगळ्या भाषा भगिनी आहेत, त्यांचा एकमेकांशी कुठेतरी संबंध आला पाहिजे, त्यांच्यात एक संवाद झाला पाहिजे. इकडच्या साहित्याचा अनुवाद तिकडे झाला पाहिजे, तिकडच्या साहित्याचा इकडे झाला पाहिजे. एक आदर्श पातळीवरून आपण तो प्रयत्न केला. पण एक टप्पा असाही येतो की शेवटी आपल्याला कुठेतरी आदर्शांचा मेळ व्यवहाराशी घालावा लागतो. आणि जर तो घातला नाही तर मग संघर्षाचे प्रसंग निर्माण होतात. म्हणजे जसं हिंदी भाषा ही राष्ट्रभाषा केली आणि त्या प्रकारच्या काय म्हणूयात त्याला धोरणाला दक्षिणेतल्या राज्यांनी विरोध केला, की आमच्यावरती भाषा लादली जाते असं ते म्हणू लागले. मग आता इथे मेळ घालण्याचा मुद्दा उपस्थित होतो की शेवटी सगळ्या लोकांचे एक भौतिक हितसंबंध असतात आणि त्यांना बायपास करून आपण केवळ आदर्शांची अंमलबजावणी करू शकत नाही. आणि काही प्रश्न तुमच्या जगण्याशी, तुमच्या सर्व्हायव्हलशी निगडीत असतात. भाषेचा प्रश्न, माध्यमाचा प्रश्न, शिक्षणाचा प्रश्न, शिक्षण क्रमाचा म्हणजे अभ्यासक्रमाचा प्रश्न, हे सगळे प्रश्न असेच आहेत आणि ते एकमेकांशी निगडीत आहेत. तर आपण माध्यमाच्या प्रश्नाबद्दल थोडक्यात एक 5-10 मिनिटांमध्ये मला काही एक सांगावंसं वाटतं सूत्र. तर कसं होतं की एका बाजूला मातृभाषेतून शिक्षण दिलं पाहिजे असं म्हटलं जातं आणि ते मानसशास्त्र, बालमानसशास्त्र, शिक्षणशास्त्र, भाषाशास्त्र या सगळ्यांशी अत्यंत सुसंगत आहे. हे नाकारायचं काहीच कारण नाही. विशेषतः माणसाला जर स्वतंत्रपणे विचार करता आला पाहिजे तर तो त्याला आपल्या भाषेमध्ये करायची प्रेरणा, करायची चालना जर दिली आपण तर तो अधिक चांगला विचार करू शकतो. कारण आपण मातृभाषेत बोलतो तेव्हा आपल्यावरती कुठलंही दडपण नसतं. जेव्हा आपण दुसऱ्या भाषेत बोलतो
जी आपली मातृभाषा नाही, जी आपण नंतर आत्मसात केलेली आहे, तिच्यात बोलताना काही एक प्रमाणामध्ये कुठंतरी एक कॉन्शियसली अनकॉन्शियसली असं एक दडपण असतं की अरे आपण योग्य शब्दाचा वापर करतोय का, आपली रचना जी आहे वाक्याची ती ग्रॅमॅटिकली बरोबर होती का. आता अर्थात हे सुद्धा सवयीने पुढे पुढे आपण ती भाषा इतकी नॅचरलाइज करू शकतो की एका टप्प्यावरती नाही आपल्याला त्याची गरज भासत. पण मी एक सर्वसामान्य विचार सांगतोय तुम्हाला, म्हणून झालं पाहिजे. आता हे ज्या वेळेला म्हणतो आपण त्यावेळेला आपण दुसरी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ज्ञानाच्या कक्षा या अत्यंत प्रसरण पावणाऱ्या आहेत. प्रत्येक क्षणी मी म्हणतो की ज्ञानामध्ये वाढ होत असते. विशेषतः अलीकडच्या या डिजिटल युगामध्ये, माहितीच्या युगामध्ये हे तर प्रचंड आपल्याला बघतो की आपण वाढीला लागलेलं आहे. मग अशा परिस्थितीमध्ये जेव्हा आपण म्हणतो की मातृभाषेमध्ये आम्हाला सगळे व्यवहार करायचे आहेत, त्यावेळेला हे जे ज्ञान आहे सतत वर्धिष्णू असलेलं, हे आपण आपल्या मातृभाषेत आणणं ही आपली जबाबदारी आहे. आपण ती जबाबदारी नीट पाळत नाही, पार पाडत नाही, आणि फक्त असा आग्रह धरतो की असलं पाहिजे. तर ते असण्यासाठी जी एक आदर्श परिस्थिती निर्माण केली पाहिजे ती आपल्याकडे कुणी पाठवून देणार नाही, निर्यात करणार नाही कुणी आपल्याकडे, किंवा ती आभाळातून पडणार नाही, ती आपणच करायला लागते. ती आपण करण्यामध्ये अपयशी ठरलेलो आहोत, ही वस्तुस्थिती आपण मान्य करायला पाहिजे. हा एक मुद्दा झाला, हा प्रॅक्टिकल मुद्दा आहे. त्यामुळं अगदी आपण काटेकोरपणे जरी प्रयत्न केले तरी समजा एका विशिष्ट स्तरावरती, समजा आपण असं म्हणूयात की 10वीच्या म्हणजे SSCच्या स्तरावरती, 12वीच्या स्तरावरती आपण कदाचित हे सगळं शिक्षण जे आहे, हे तिथे जे ज्ञान दिलं जातं ते आपल्या भाषेतून व्यक्त करू शकतो. तेवढी साधन सामग्री आपल्याकडे आहे निश्चितपणे, आणि त्यामुळे त्या भाषेतून विद्यार्थ्यांना आपण ते सांगू शकतो. आता केव्हा तरी एक टप्पा असा येतो की ज्या टप्प्यावरती आपण असा आग्रह नाही धरू शकत की हे आपण आता या घटकेला शिकवलं पाहिजे आपल्या भाषेतून. का नाही? कारण ती भाषा तेवढी आपण सक्षम करायला असमर्थ ठरलेलो आहोत. तर हे दोन प्रयत्न जे आहेत ते एकाच वेळेला चालू झाले पाहिजेत की एकीकडे आपण आपली भाषा सक्षम करता आलं पाहिजे आपल्याला, आणि दुसऱ्या बाजूला हे मग नवीन ज्ञान जे आहे येणारं, सतत आदळणारं म्हणूयात, येणारं म्हणण्यापेक्षा ते ज्या स्रोतातनं येतं तो स्रोत आपण आत्मसात करायला पाहिजे. म्हणजे आपण नाही का असं करत, आपण असं करतो की येणारं पाणी दुसऱ्या कुठल्या तरी एका मोठ्याच्या साठवून ठेवतो, आणि मग ते साठवून ठेवलेलं पाणी आपल्याप्रमाणे सोयीप्रमाणे चॅनलाइज करतो, नळातून पुढे पोस्ट करतो. तर तो मुख्य जो साठा आहे तो आज मितीला तरी आपल्याकडे परभाषेचा आहे. तर तो आपल्याला पहिल्यांदा भरून घेता आला पाहिजे. आपण तो जर रिकामा असला तर आपल्याला तिथून आपण पुढे आणखीन ते चॅनलाइज कसं करू शकू, मग मोठ्या लाईन्स, मग त्याच्यातून घरापर्यंतचे नळ ते आपण कसे देऊ शकू, हे आपण पाहिलं पाहिजे. म्हणून हा जो महत्वाचा मोठा ज्ञानाचा साठा आहे तो जर दुसऱ्या एखाद्या भाषेमध्ये असेल तर ती भाषा आपल्याला आत्मसात करता आली पाहिजे. आता होतं कसं, आतापर्यंत कसं झालेलं आहे की ज्यांनी ही भाषा आत्मसात केली म्हणजे इंग्रजीत, दुसरी कुठल्या आपल्यासाठी, त्यांचाच एक वेगळा वर्ग तयार झाला आणि तो वर्चस्व गाजवायला लागला. हेजिमनी ज्याला म्हणतो आपण, ती त्याची सुरू झाली आणि तो सामान्य माणसांपासून तुटला. तर हा धोका त्याच्यामध्ये आहे. तर हा धोका आपल्याला टाळता आला पाहिजे. आणि त्याचबरोबर मग आपण खालच्या स्तरापर्यंत, आता योगायोगाची गोष्ट अशी आहे की आमचे चुलत बंधू रामकृष्ण मोरे हे जेव्हा शिक्षण मंत्री होते तेव्हा त्यांनी पहिलीपासून इंग्रजी सक्तीची करायचा निर्णय घेतला. एक टप्पा कुठेतरी झाला, पण मग ती इंग्रजी आणि आपली मातृभाषा ही यांचा कॉन्फ्लिक्ट होतो का? तर आपला कॉन्फ्लिक्ट नाही झाला पाहिजे. म्हणजे काय माहिती का की जो विद्यार्थी मराठीतून शिक्षण घेतो तो ज्या क्षणी मराठीमध्ये साधन सामग्री उपलब्ध नाही, रिसोर्सेस उपलब्ध नाहीत, पुस्तकं उपलब्ध नाहीत, त्या क्षणी मग त्याला तिकडे स्विच ओव्हर होता आलं पाहिजे की तितक्याच सफाईदारपणाने त्याला इंग्रजीचा वापर करता आला पाहिजे. हे लक्षात घ्या. तिथे त्याला अडचण येतं कामा नये. आणि त्याचबरोबर जे योगायोगानं पहिल्यापासून ज्यांना इंग्रजी शिकायची सोय मिळाली, आता असतात लोक इंग्रजी शाळेत जातात पहिल्यापासून, त्याच माध्यमातून शिकतात,
त्यांच्या मनामध्ये सुद्धा मराठी भाषेबद्दलचा, मराठी संस्कृतीबद्दलचा एक कुठल्या तरी अलिप्तपणा निर्माण होता कामा नये. आम्ही कुठेतरी श्रेष्ठ आहोत असा गंड उत्पन्न होता कामा नये. यासाठी काहीतरी करायला पाहिजे, म्हणजे यासाठी कुठेतरी एक व्यावहारिक पातळीवरती मेळ घालता आला पाहिजे. तर तो घालता कसा येईल या संबंधी आम्ही आमच्या त्या भाषिक धोरणाच्या याच्यामध्ये एक महत्वाची तरतूद केली. ती तरतूद काय आहे? ती तरतूद अशी आहे की नाहीतर योगायोगानं तुम्ही आता पहिलीपासून इंग्रजी शिकतच आहात, त्यामुळे किमान इंग्रजी ही तुम्हाला 3री-4थीच्या स्तरावरती विद्यार्थ्यांना येते. आता असं करायला पाहिजे आपण की जो विद्यार्थी मराठी माध्यमात आहे आणि ज्याला या सक्तीमुळे थोडीफार इंग्रजी येत आहे, अजिबात अपरिचित आहे असं म्हणता येत नाही, त्याला तो मराठीतून शिक्षण घेत असताना त्याचबरोबर तेच शिक्षण दुसऱ्या एका विशिष्ट पद्धतीने काही प्रमाणात इंग्रजीतून सुद्धा घेता आलं पाहिजे. म्हणजे त्याला नंतर एकदम कुठेतरी इंग्रजी माध्यम आदळलं महाविद्यालयाच्या स्तरावरती वगैरे असं होता कामा नये. आणि त्याचबरोबर जो विद्यार्थी इंग्रजी माध्यमामध्ये इंग्रजीतून शिक्षण घेतो त्याला सुद्धा तेच ज्ञान एका विशिष्ट प्रमाणात का होईना मराठीतून कसं आत्मसात करायचं याची पण आपण तरतूद केली पाहिजे. तर ती कशी करता येईल यासाठी आम्ही असं सुचवलं होतं की जे विद्यार्थी मराठीतून घेतात, माध्यम घेतात मराठी, आता हल्ली ते सुद्धा प्रमाण खूप कमी झाले आणि लोकांचा ओढा इंग्रजीकडे आहे. ते काय फार चांगलं लक्षण अशातला भाग नाही. पण मुद्दा असा आहे की त्या विद्यार्थ्यांच्यासाठी अशा प्रकारची तरतूद केली पाहिजे, पण ती रॅपिडली असेल. आपण अख्खा अभ्यासक्रम इंग्रजीत नाही शिकू शकत मराठी विद्यार्थ्यांना, तर ते सारं रूपानं तुम्हाला इंग्रजीत एक्सप्रेस करता आलं पाहिजे. त्याच वेळेला म्हणजे अगोदर मराठीत शिकल्यानंतर ते सगळे मुद्दे त्यांना कुठेतरी त्याचं पॅराफ्रेज करून इंग्रजीत सांगता आलं पाहिजे. आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी इंग्रजी शिकतात त्यांना आपण जे शिकलो इंग्रजीमध्ये ते विशिष्ट पद्धतीने अगदी ऑनलाईन वगैरे असेल कसं काय असेल साऱ्या रूपानं पॅराफ्रेज करून मराठीत तुम्हाला त्यांना ते दिलं पाहिजे. म्हणजे त्यांना दुसऱ्या भाषेची अडचण येता कामा नये. कुठल्याही क्षणी त्यांना स्विच ओव्हर व्हायची वेळ तर त्यांना होता आलं पाहिजे. आणि मग याचं गमक काय, तर याचं गमक शेवटी परीक्षा आहे. म्हणून आम्ही असं सजेशन केलं होतं की 100 मार्काचा जर पेपर असेल तो पेपर सारखा असतो दोन्ही माध्यमांच्या विद्यार्थ्यांसाठी. तर मराठीच्या विद्यार्थ्यांनी 80% उत्तरं मराठीतून लिहावीत मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी आणि 20% उत्तर त्याला इंग्रजीतून लिहिता आली पाहिजेत. म्हणजे कुठेतरी त्यांनी जागतिक याच्यावरती जायची केव्हाही तयारी ठेवली पाहिजे. ती वेळ आल्यानंतर त्याची दमछाक होता कामा नये. आणि दुसरीकडे जे मराठीतून इंग्रजीतून शिकतात विद्यार्थी इंग्रजी माध्यमातून त्यांनी 80% प्रश्न उत्तरं ही साधारणपणे 80 आम्ही पॅटर्न धरला, म्हणजे 80 असलं पाहिजे असं नाही, आणि 20% प्रश्न उत्तरं त्यांनी ही मग मराठी भाषेतून दिली पाहिजे. म्हणजे ही दरी कमी होईल आणि ज्या वेळेला आपल्याला गरज भासेल की नाही त्यावेळेला कुणी कुठे कमी पडणार नाही. आणि मग जी विषमता वाटते, जी भीती वाटते लोकांना, आतापर्यंत बहुजन समाजाच्या लोकांचं काय म्हणणं असतं जेव्हा त्यांना तुम्ही सांगता की मराठी भाषेतून शिक्षण घेतलं पाहिजे माध्यमातून, ते म्हणतात की अरे ही लबाडी आहे, आतापर्यंत उच्चवर्णीयांनी फायदा घेतला त्याचा, इंग्रजी माध्यमात शिकले, वरच्या स्तरात गेले आणि आम्हाला सांगतात की तुम्ही मराठीतून शिका, असं त्यांच्या मनात संशय निर्माण होतो. असंही होता कामा नये. तेव्हा हा जो मेळ आहे मला असं वाटतं की तो दोन भाषांचा आपण मेळ, आधी त्याला आपला इलाज नव्हता. लक्षात घ्या, आता काही लोक जपानचं उदाहरण देतील, मुळे साहेब तिथे राहिलेले आहेत. जपानवरती परकीय राज्य नव्हतं कधी, लक्षात घ्या. आपल्यावरती सुदैवानं दुर्दैवानं योगायोगानं काही म्हणा कोणाचं तरी राज्य आलं, विशेषतः इंग्रजांचं राज्य आलं, आणि आपल्याला त्या काळामध्ये अशी सवय लागली की वरचं जे ज्ञान आहे ते इंग्रजीतून द्यायला लागलेलो. तर इथे आपण या सगळ्या ऐतिहासिक परिस्थितीमुळे आपण आज जे आहोत ते ऐतिहासिक परिस्थितीने आपल्याला घडवलं पाहिजे. म्हणून आजच्या प्रश्नांची सोडवणूक करताना आपल्याला आपल्या इतिहासाकडं दुर्लक्ष करून चालता येणार नाही. आपला इतिहास आपण एका क्षणात फेकून द्यायचा निर्णय घेऊ शकत नाहीत. भले लोहिया वगैरे लोकांनी काही म्हटलेलं असताना ते करण्याचा आपण प्रयत्न केला, परंतु आपल्याला यश आलं नाही. आणि आपल्या त्या केवळ हटवादीपणामुळे आपल्या पुढच्या पिढ्यांचं नुकसान होऊ नये, त्यांना कुणीतरी जागतिक स्तरावरती वर जाण्यामध्ये अडवतं असं होऊ नये असं आम्हाला वाटलं आणि आम्ही हे धोरण पुढे ठेवलं. आता हे धोरण खरं तर प्रकाशित झालं पाहिजे, त्याच्यावरती चर्चा झाली पाहिजे. ती अजून काही फारशी होताना कुठे दिसलेली नाही. पण हा मुद्दाम मी विचार आपल्या पुढे ठेवला. आपल्यापैकी अनेक मंडळी शिक्षण क्षेत्रात काम करणारे आहेत, आमदार आहेत,
शाळा चालवणारी आहेत. जाधव साहेबांसारख्यांना तर विद्यापीठाचा अनुभव आहे. मुळे सरांचा तर अनुभव जागतिक पातळीवरचा आहे. कुठल्या देशात काय प्रकारची व्यवस्था आहे भाषेच्या संदर्भातली की ते माझ्यापेक्षा कितीतरी पटीने चांगलं सांगू शकतील. पण ह्याची कुठेतरी चांगली चर्चा व्हायला पाहिजे आणि त्याच्यातनं आपण काहीतरी एक व्यवहार आणि आदर्श यांचा मेळ घालणारी व्यवस्था निर्माण केली पाहिजे असं मला या निमित्तानं आणि आजचं निमित्त मला असं वाटतं की चंदू काकांच्या जयंतीचं आहे की ज्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये फार महत्वाचं काम केलेलं आहे, उद्योग क्षेत्रात काम केलेलं आहे, बँकिंग की जो उद्योगांचा आधार आहे त्याच्यात काम केलेलं आहे. तर अशा वेळेला मला असं वाटतं की हे विचार पुढे ठेवायला काही हरकत नाही, म्हणून मी ते ठेवण्याचं धाडस केलं आणि ही संधी मला निश्चितपणे शिवाजी शिक्षण मंडळाने दिली. त्याबद्दल मी संपूर्ण जगताप कुटुंबियांचे त्याचप्रमाणे जाधव साहेबांचे आभार मानतो आणि तुमच्यामुळे आज मुळे साहेबांची बऱ्याच दिवसांनी भेट झाली, व्हर्च्युअली का होईना, त्याबद्दल समाधान व्यक्त करतो आणि चंदू काकांना अभिवादन करून आदरांजली वाहून थांबतो. धन्यवाद. थँक्यू सर, मनपूर्वक आभार. खूपच छान पद्धतीचं मार्गदर्शन आम्हाला दिलं त्याबद्दल श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ सासवड व जगताप कुटुंबियांच्या वतीनं आपल्याविषयी ऋणता व्यक्त करतो. यानंतर माननीय काकी आणि राजेंद्र जगताप आपल्याशी 2 मिनिटं बोलणार आहेत. माननीय राजेंद्र जगताप यांना विनंती करतो की आपण काकींना बोलण्याची संधी उपलब्ध करून द्यावी. राजेंद्र जी. सर कॅमेरा आहे, हा कॅमेरा आहे ना. तर काहीतरी अडचण आहे, तर या ठिकाणी जास्त वेळ खर्च न करता मी आपणा सर्वांना असं विनंती करतो की माननीय संजय सर, तुम्ही आहात का उपलब्ध? काय नाही, उत्तम मार्गदर्शन झालेलं आहे. एक चांगल्या पद्धतीची मेजवानी आम्हाला मिळालेली आहे. आम्हा सर्व शिक्षकांना यातून एक वेगळ्या पद्धतीची प्रेरणा, वेगळ्या पद्धतीचं मार्गदर्शन घेऊन या पुढील काळामध्ये काकांचे विचार, आपण सांगितलेलं मार्गदर्शन, आपण दिलेली धोरणं एक वेगळ्या पद्धतीनं कशी राबवता येतील याचा आम्ही जरूर प्रयत्न करू. श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ सासवड या संस्थेचे 274 शिक्षक आणि 105-6 त्यांचे नॉन टीचिंग स्टाफ आणि त्या व्यतिरिक्त पुरंदर तालुक्यातील 60 वेगवेगळे विद्यालय आणि त्याचप्रमाणे सुमारे 64-65 प्राथमिक शाळा या माध्यमातून एक वेगळ्या पद्धतीचा पायंडा आपण टाकूया, एक वेगळ्या पद्धतीचं काम करूया आणि त्यासाठी तुमच्या मार्गदर्शन, दोघांच्या मार्गदर्शनाची आणि त्याच पद्धतीप्रमाणे वेगळी दिशा देण्याच्या कामाची आम्हाला गरज आहे आणि ते काम आम्ही स्वीकारायला तयार आहोत. आपलं मार्गदर्शन यापुढेही तसंच राहावं अशी कळकळीची नम्र विनंती आपणालाही करतो. आपण या दोन्ही ठिकाणी आलात, दोन्ही वक्त्यांनी एक उत्तम पद्धतीचं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ सासवड व आदरणीय चंदूकाका जगताप कुटुंबियांच्या वतीनं दोघांच्या विषयी ऋणता व्यक्त करतो, कृतज्ञता व्यक्त करतो आणि या ठिकाणी सर्व लाईव्ह पद्धतीनं जे सर्वजण उपस्थित आहेत त्या सर्वांचं श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ सासवड या संस्थेच्या वतीनं व माननीय चंदूकाका जगताप या कुटुंबियांच्या वतीनं उपस्थितांचं मनपूर्वक कृतज्ञतापूर्वक आभार मानतो आणि आदरणीय काकांना पुनश्च एकदा एक आदरांजली अर्पण करूया, काकांना अभिवादन करूया आणि या ठिकाणी थांबूया. नमस्कार. थँक्यू. मोरे सर खूप खूप आभार आहेत आपले आणि मुळे सर आपले खूप खूप मनापासून आभार आहेत. मी प्रत्यक्ष सर भेटेन आपल्याला एक दिवस, आपली वेळ घेऊन सर प्रत्यक्षपणे भेटतो सर. हो हो हो, केव्हाही सांगा मला, मी आहे. जी सर, जी जी, मी वेळ घेऊन नमस्कार. आपल्याला. जी 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 सर, नमस्कार.
थँक्यू. नमस्कार सर. थँक्यू.